ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी। आदित्य ठाकरेंकडून अधिकृतपणे घोषणा। सकाळी 11 वाजता अंबादास दानवे अर्ज दाखल करणार। विधान परिषदेच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये फूट। उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यानं काँग्रेस आपला उमेदवार देणार। ठाकरेंनीच निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा। अंबादास दानवेंच्या उमेदवारीचा निर्णय चर्चा करून घेतला नाही। भाई जगतापांची उद्धव ठाकरेंवर नाराजी। तर ही जागा सेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, वडेट्टीवारांची भूमिका। शिवसेनेकडून अद्यापही विधान परिषदेसाठी उमेदवार ठरेना। नीलम गोऱ्हेंसह बच्चू कडूंच्या नावावर खल। रात्रीच्या बैठकीनंतरही एकमत नाही। राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत। मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत। ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियामध्ये नाराजीचा सूर। अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट। आमदारकी खासदारकी तुमच्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून खास पोस्ट। नागपूरमध्ये संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरामध्ये रेडिएशनची धमकी। डीएसएस नावानं पोलीस आयुक्तांना निनावी पत्र। अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी ही धमकी। अशोक खरातचा 8व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीकडे ताबा। आज खरातला पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार। लैंगिक शोषणाच्या 8व्या गुन्ह्यातही पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता। नवी मुंबईमध्ये टमटम नावाच्या भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक। पूजा विधीच्या नावाखाली 2 लाखांना गंडा। पोलिसांकडून 2 जणांना अटकही। अकोल्यामधील भोंदू चंदनशेष बाबाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल। दर सोमवारी भरणाऱ्या दरबारामध्ये भक्तांची गर्दी। पोलिसांकडून कारवाईचा इशारा। वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग। अतिदाबामुळे डीपीनं पेट घेतल्याची शक्यता। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। आणि नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन। रोहित नावांच्या थव्यामुळे पक्ष्यांच्या थव्यामुळे जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण।